आमच्या खेर पनालची गाडी 6ची गाडी एक तर उशिरा आलेली आहे। इथे लोकांच्या जीवाची कुठलीही काळजी शासनाला नाही, प्रशासनाला नाही आणि खास कर या एसटी महामंडळाला नाही। तुम्ही बघू शकता गाडी नंबर नोट करा आणि हा ड्रायव्हर किती दारू पिऊन हा किती टाईट आहे हे आणलो इकडे फोन त्याला काढा नारारावीची भाषा करतोय। हा एवढा दारू पिऊन हातला एवढे परवाचे आहेत, कुठल्याच रॉंग साईडला गाडी घातलेली आहे बघा। त्या पुलाने आपला जीव वाचवण्यासाठी गाडी इकडे आणलेत आणि तुम्ही बघू शकताय की ही गाडी बघा कुठं घातलेली आहे। नशीब ती पोरं इकडे पडली, नाही तर 3 मृत्यूदय इथं सापडले असते तुम्हाला आणि ह्याची दखल घेणारा कोण नसता। आज हा खेर भैरोली जो मार्ग आहे हा एवढा धोकादायक असा मार्ग झालेला आहे, लोकांचा जीव घेणा मार्ग झालेला आहे। इथं एसट्या ह्यांची बिनधास्त दादागिरीने हे कधी साईड देणार नाही, हे कुठलाही ह्यांना कायदा नाही, तर ड्रायव्हर युनिफॉर्मला नाही आहे, पूर्ण दारू पिऊन टाईट आहे। एवढे परवाशी आहेत, सगळे घाबरून बसलेले आहेत लोक तिथे आणि परत तो आरारवीची भाषा करतोय। तेव्हा माझी प्रशासनाला पोलिसांना नम्र विनंती आहे की आमच्या खेर भैरोली रस्त्यावर थोडंसं लक्ष असू द्या। तिथं वालूचे डंपर, जांभ्याचे डंपर, अवैध एवढे धंदे चालू आहेत। परत या एसटी वाल्यांची आरेरावी म्हणजे काय, शासनाचा जर ड्रेस असेल तर काही जीवाचं काही करायचं, भलं वाईट करायचं हे कुठवर सरळ आहे। आणि एक तर त्याचा ड्रेस नाही आणि एवढा पिऊन बसलेला इथं की आज इथं भयंकर काहीतरी अपघात घडणार होता। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तेवढीच ह्या ड्रायव्हरचं मी नाव घेतोय आणि जे काय असेल ते एसटी आगाराने पोरांचं काय असेल तो काय गाडीचं नुकसान असेल ते करून घ्यायचं आणि ह्याच्या पुढे त्या चालकाला आणि कंडक्टरला तंबी द्या। त्या रस्त्यावर चालत असताना समोरून येणाऱ्या वाहनाची पण दखल घ्या, ओव्हरटेक मारणाऱ्या पण वाहनाची दखल घ्या आणि एक प्रत्येकाची काळजी घ्या एवढी मी विनंती करतोय।